म्हणता वाचे जे म्हणती पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज दत्तात्रेय भगवान की जय श्री नवनाथ भगवान की जय। हरि ओम हरि ओम। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय। आजच्या या शुभदिनी मोक्षदा एकादशी आणि या पर्व काळामध्ये आपला होऊ घातलेला सालबादाप्रमाणे भव्य आणि दिव्य श्री दत्त व श्री एकनाथ भगवान यांच्या नवनाथ कथा, त्यामध्ये गजानन महाराजांच्या ग्रंथाचा पारायण, हरिपाठ, रात्रीला कीर्तन, असा भव्य दिव्य हरिनामस कीर्तन सोहळा आजपासून आपण प्रारंभ करत आहोत। आता प्रवचनानंतर रात्रीला आपला थोडा हरिपाठ होईल, त्याच्यानंतर विठ्ठल नामजप होईल। उद्या सकाळी 9 वाजता गजानन महाराज विजय ग्रंथ पारायणाला प्रारंभ होईल। त्यानंतर 1 वाजता श्री नवनाथ कथेला प्रारंभ होईल। हरिभक्तपरायण भागवताचार्य निंबाळकर महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून आपल्याला ही रसाळ कथा श्रवण करण्यास मिळणार आहे। बघता बघता आपण 25व्या वर्षामध्ये पदार्पण केलं। या भूमीमध्ये श्री नवनाथ महाराजांच्या नामचिंतनानं, त्यांच्या सेवेचिंतनानं, आपल्या भाविक भक्तांच्या सहकार्यानं ही ती जी रजकण भूमी आहे ती पवित्र झाली आहे। जीवनामध्ये प्रत्येक वस्तूला जर संग मिळाला तर त्या वस्तूच्या मध्ये एक विशिष्ट बदल होतो, परिणाम होतो। मग ती भूमी असेल, व्यक्ती असेल, तिचा संघाचा परिणाम तिच्यावर होत असतो। त्या स्थळाचा, त्या कालाचा किंवा तिथल्या वातावरणाच्या परिणामानं ती वस्तू, तो पदार्थ, ती व्यक्ती बदलत असतो। पाण्याचा एकच थेंब जेव्हा मेघातून पडतो, मेघातून पडणाऱ्या थेंबाचा संग बदलला की त्याचं अस्तित्व बदलतं, त्याचा परिणाम बदलतो। तोच पाण्याचा थेंब जेव्हा सातीच्या नक्षत्रातून पडला, एका शिंपल्यामध्ये गेला, तर त्याचा मोती बनतो आणि अमूल्य असं मूल्य त्याला प्राप्त होतो। यदा कदाचित त्याच पाण्याच्या थेंबाचा संग बदलला, एखाद्या गडूळ गटाऱ्यामध्ये पडला, तर त्याचा तो मूल्यहीन होतो, तो गटारा रूप होतो। तोच पाण्याचा थेंब गंगेमध्ये पडला, तो जो गंगारूप होतो आणि तीर्थ म्हणून सेवन करण्यास प्राप्त होतो।
त्याचप्रमाणे आपलं जीवन आहे, आपला जीवनाचा संघ आहे, प्रत्येक वस्तूचा, प्रत्येक स्थितीचा, प्रत्येक काळाचा. काही वर्षापूर्वी या भूमीमध्ये, या स्थळामध्ये वृक्ष असतील, काही वन्य प्राणी असतील, या भूमीचं मोल त्या मानानं काही नसेल. श्री दत्तात्रय भगवान, नवनाथ भगवानांचं आगमन झालं, त्यांची परिचर्या सुरू झाली. पाहता पाहता त्या स्थळाचं रूपांतर मंदिरामध्ये झालं आणि 25 वर्षापर्यंत त्या मंदिरातला प्रत्येक सूक्ष्म असणारा संस्कार आपल्या मन मंदिरामध्ये जाऊन बसला. बाह्य स्थितीचा परिणाम जेव्हा अंतरंगावर होतो तेव्हा अंतरंग बदलतं. अंतरंग बदललं की माणसाचं मन बदलतं, विचार बदलतं, आचार बदलतं. एका एका व्यक्तीच्या अंतःकरणात बदल झाला का परिसर बदलतं आणि ते परिसर दिव्यमय होतं. याकरता या सत्संगाची फार मोठी महती आहे. आणि करता करता 25 वर्षापर्यंत महान कष्टाने मोठ्या स्थितीतून आपण येतपर्यंत आलो. कधी कधी परमार्थ हा कठीण प्राय असतो. भक्ती ते कठीण शुळावरील पुढी, निवळे तू बळी निराळाची. एक तर भक्ती प्रांगणातलं, भक्तिमय वातावरणातलं भक्ती करण्याकरता काठीणता जरूर आहे. तरी पण तुकाराम महाराज म्हणतात, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. निश्चय करून काही संकट आले असतील, कधी कधी कार्यकर्त्याचे म्हणा सगळ्यांचे मन खसले असतील, कधी कधी आपल्यामध्ये न्यूनगंडता प्राप्त झाली असेल, त्याही मध्ये सावरत सावरत आपण 25 वर्षामध्ये पदार्पण केलं. आणि आज आपली मोक्षदायी एकादशी आहे, मोक्षदानी. या एकादशीला विशेष असं महत्त्व आहे. जगभरामध्ये आज या एकादशीला गीता जयंती म्हणून मानल्या जातं. हाच तो दिवस आहे. कौरवांचा आणि पांडवांचा युद्धाला प्रारंभ झाला होता. सगळेजण युद्ध करण्याकरता वितावीड झाले होते. संजय आणि धृतराष्ट्र हस्तिनापुरामध्ये एकांतामध्ये बसून धृतराष्ट्राला आतुरता लागली होती. सहज संजयाला धृतराष्ट्र विचारतो, संजया, सोरलून घेतो कमीच्यात सोडून. आतुरता निर्माण झाली होती. सर्व योद्धे भगवान श्रीकृष्णांनी, पांडवांनी दुर्योधनाला, धृतराष्ट्राला समजावण्याचा प्रयत्न केला. कलह टाळण्याचा प्रयत्न केला. कलह नको आहे, संघर्ष नको आहे, म्हणून भगवंतांनी शांती प्रस्ताव नेला. दुर्योधनाच्या बुद्धीला नाही पटला. तो त्याची द्वेषात्मक बुद्धी, अहंकारात्मक बुद्धी ही गगनचुंबी अहंकारापर्यंत गेली. आणि प्रत्येक जीवाच्या ठिकाणी अहंकार हा विनाशाकडे नेत असतो. शेवटी भगवंतांनी सांगितलं, दुर्योधना एक काम कर, पांडवांच्या मी माझा स्वनिर्णय घेतो आणि विनंती करतो, नको देऊ त्यांना हस्तिनापुराचं राज्य, कमीत कमी 5 गाव तरी देण्याचा प्रयत्न कर. उदरनिर्वाह करतील आणि जगतील. हा माझा निर्णय मी पक्का घेतो, मी सोमताना निर्णय घेतो. धृतराष्ट्र पुत्रस्नेहामुळे परालंबी होता. दुर्योधनाने सांगितलं, नाही, गवळ्याच्या मुला तुला काही अक्कल नाही. अरे
माझ्या सत्यातला सुईच्या टोकावर मावेल एवढीही जमीन मी त्यांना द्यायला तयार नाही. शेवटी नाईलाज झाला. युद्धाचे रण फुंकले गेले. धृतराष्ट्राला आशा होती एवढा विलंदर पुत्र मिळूनही तो विचारत होता माऊली सुरुवातच करते तरी पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्रसे पुसतू. माऊलींनी सुरुवात गीतेची केली, ज्ञानेश्वरीची केली. तरी पुत्र स्नेही मोहितू. पुत्राच्या मोहानं मोहित झालेला धृतराष्ट्र संजयाला विचारतो, संजया कुरुक्षेत्रीची मातू मला सांग, विजय कोणाचा होईल? काय चालू आहे तेथे? कोण धुरंधर आहे? कोण रणसिंगर फुंकत आहे? संजयाच्या उत्तरावर धृतराष्ट्र उच्चारा संजयाने उत्तर दिले. सर्व परिस्थिती सांगितली. सगळे योद्धे तिथं येऊन स्थानापन्न झाले होते. दोन्हीकडून हत्ती किंचाळत होते, घोडे किंचाळत होते. सगळं चालूच असताना संजय वर्णन करतो. मोठे मोठे योद्धे आहे. एका इकडे भीष्माचार्य आहे, दुर्योधन आहे, द्रोणाचार्य आहे. सगळं वर्णन करता करता संजयानं धृतराष्ट्राला एक वर्णन सांगितलं. अर्जुन रथावरून खाली उतरला. आपला गांडी होता तो टाकून दिला आणि एकाएकी भगवंताला म्हणतो, देवा मी युद्ध करत नाही. देवा मी युद्ध करणार नाही. अरे का करणार नाही? तेव्हा अर्जुन म्हणतो, देवा माझ्याशी युद्ध करणारे कोण कोण आहे मला एकदा पाहू दे. अर्जुनाचा तो पराक्रम होता, जेने हरू जिंकला. शंकराशी युद्ध करत असताना शंकराला ज्यानं पराभूत केलं तो अर्जुन होता. त्याचा गांडीवची टणकार झाली की तिन्ही लोक असे थरथर कापत होते. एवढा महान योद्धा अर्जुन आहे, भगवान श्रीकृष्णाला माहित होता. भगवंतांनी अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्याच्या मधोमध नेला, उभा केला आणि अर्जुनानं सगळेजण निहाळले. अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये कारुण्यता प्राप्त झाली. कारुण्य बुद्धी निर्माण झाल्याबरोबर अर्जुनाचा जे संत हृदय होतं, सात्विक हृदय होतं, ते पाजळलं आणि अर्जुन म्हणतो, देवा तेथे खालारा उडी घातली. खाली उडी टाकली. धनुष्य बाण होते ते टाकून दिले. आणि अर्जुन सांगायला लागला, देवा माझे ओठ कोरडे पडलेले आहे, माझं अंग कंपन सुटत आहे, माझ्या अंगाला घाम सुटत आहे, युद्ध करण्याची माझी आता ताकद नाही. अरे का? कारण अर्जुन म्हणतो, देवा माझ्या ठिकाणी आता स्नेह निर्माण झाला. ज्याच्यावर मी युद्ध करणार ते दुसरे कोणीच नाही, माझे बांधव आहे. अरे देवा मी ज्याच्यावर संत प्रेम केला ते भीष्माचार्य आहे. ज्यांनी मला बोट धरून ही विद्या शिकवली ते गुरु द्रोणाचार्य आहे. देवा अरे समुद्र पाहला तर कधीतरीच गंभीर असतो, पण ज्यांची गंभीरता कधीच जात नाही असे भीष्माचार्य आहे. आणि अर्जुन म्हणतो, देवा तरी संत वृंद नमस्कारी जे. अरे देवा या संतासारखे संत आहेत, गुरु आहेत, आणि या गुरूंना नमस्कार केला पाहिजे, यांच्या चरणाचं पूजन केलं पाहिजे. देवा आता मी धनुष्य बाण घेऊन यांना मारू का? काय मी भस्मासुर अर्जुन म्हणे, मी काय असुर आहे? मी यांना का मारू देवा?
आणि अर्जुन निर्णय घेतो, आता भिक्षा मागता भली, या रक्ताळलेलं यांचं राज्य भोगण्यापेक्षा देवा मला आता भिक्षा मागणं परवडेल, पण मी यांच्यावर युद्ध करायला बाण मारणार नाही, सोडणार नाही. आणि असं सांगता सांगता अर्जुनानं बरेच कयात दिले, देवा अरे युद्ध झालं ना तर माझ्या बाणाच्या टोकामध्ये सगळे मरतील देवा, यांचा सगळ्यांचा वध होईल, यांच्या स्त्रिया विधवा होतील. आणि तेव्हा विधवा झालेल्या स्त्रिया व्यभिचार करतील, त्या व्यभिचारातून वंश संकर्षण होईल आणि मग त्याच्यातून पापाची निर्मिती होईल. एवढं मोठं मी करायला जेव्हा तयार नाही, असा अर्जुन बोलत आहे. भगवंत ऐकतोय. तो दिवस आजचा आहे. त्या दिवशी मोक्षदा एकादशी होती. कुरुक्षेत्रामध्ये रणांगण पेटलेलं होतं. दोन्ही सैन्यामध्ये दोन्ही योद्धे तयार झाले होते. प्रत्येकाच्या ठिकाणी कुतूहल निर्माण होतं, कधी बिगुल वाजतो आणि कधी युद्धाला प्रारंभ होते. त्या प्रारंभ अवस्थेमध्ये ज्याच्यावर संपूर्ण युद्धाची धुरा होती तोच आता निष्बळ झाला, हतबल झाला. अंतकरणातला मोह अर्जुनाचा वृद्धूत झाला आणि अर्जुनानं सांगितलं आता युद्ध करणार नाही. खाली बसला. भगवंतांनी हे सगळं ऐकलं. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाचा कयास ऐकला. दुसऱ्या अध्यायाला प्रारंभ झाला. अर्जुन बोलतच आहे, बोलतच आहे. आणि शेवटी अर्जुनाच्या लक्षात आलं, एवढ्या वेळ झाला बोलत आहे पण हा भगवंत आहे, मोठा माणूस आहे, माझ्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, केवळ गंभीरपणे ऐकत आहे. अर्जुन म्हणतो ना हुंकार देत ना कुठली प्रतिक्रिया देत. अर्जुनाच्या लक्षात आलं. मग अर्जुन म्हणतो देवा, जेव्हा कधी कधी मोठे माणसं ऐकून घेतात, आपण बोलत असतो अज्ञानपणाने. मोठ्या माणसाला माहित असतो हा अज्ञानामुळे बोलत आहे, अज्ञानाच्या उंचीवरून बोलत आहे, तेव्हा ते गंभीरपणे ऐकून घेत असतात, दुर्लक्ष करत नाहीत. पण आपण बोलत असतात समजून जा आपलं कुठंतरी चुकते आहे. आणि अर्जुनानं तिथं आपली कबुली दिली. कार्पण्य दोष पद स्वभाव पृष्यामि त्वं धर्म समूढ चेतः यश्रेयशा निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वं प्रपन्नम्. अर्जुन म्हणतो देवा, माझी जी बुद्धी आहे मोहानं घारलेली आहे, मला माहित आहे. परंतु आता मी एक काम करतो, आमचं हिताचं असेल, श्रेयस्कर असेल तू सांग, मी ऐकतो. मला कळत नाही देवा, युद्ध करायचं की युद्ध सोडून जायचं, हे जीवाचा स्वभाव आहे. जीवाची एक घमेंड आहे, ती काही उंचीपर्यंत जाते, परंतु जेव्हा त्याच्यावर आघात होतात, एखाद्या संकटामागे संकट येतात, त्याची बुद्धी निष्काम होऊन जाते, भ्रमित होऊन जाते. मग त्याला कळत नाही काय करावं, काय करू नये, कुठला मार्ग शोधावं, कुठलं साधन शोधावं, या चक्रव्यूहातून, या संकटातून कसं बाहेर पडावं हे त्याला कळत नसतं. कारण त्याचं मन, त्याची बुद्धी ही खचून गेलेली असते, भ्रमित झालेली असते. अर्जुन म्हणतो देवा, माझं हृदय आहे ना, ते निर्मळ असणारं हृदय, आता मी या मोहानं मायेनं भ्रमित झालेलो आहे, आक्रांत झालेलो आहे, तू काहीतरी सांग. आणि म्हणून मी आता तुला गुरु मानतो. तू आमची इष्ट देवता, तू गुरु, तू पिता, तूच आमते सदा रक्षिता. देवा, आतापर्यंत तू आमचं रक्षण केलं ना, तू रक्षण करताय, तू गुरु आहेस, तू पिता आहेस, तू माता आहेस, तू देवता आहेस. सांग आता मी काय करू.
माझी बुद्धी तर भ्रमित झाली ना, मी मोहित झालो, मी जीव आहे देवा. आणि मग तिथून भगवंतांनी सांगितलं, ठीक आहे, मी तुला 4 शब्द सांगतो, तो ऐकण्याचा प्रयत्न कर. तिथं भगवंतांनी अर्जुनाला 4 गोष्टी सांगितल्या. त्या गोष्टी म्हणजे श्रीमद भगवद्गीता. आणि व्यासांनी मग ती श्रीमद भगवद्गीता श्लोकामध्ये प्रतिपादित केली, तिचं संकलन केलं आणि 700 श्लोकाची श्रीमद भगवद्गीता जगत उद्धाराकरता, मोक्षाकरता तुमच्या मला प्रदान केली. मोक्षदानी स्वतंत्र गीता प्रदान हे शास्त्र. गीता ही मोक्ष प्रदान करणारं शास्त्र आहे. म्हणून सर्वसम श्रेष्ठ जगतामध्ये काय असेल तर गीता असेल, जगाच्या पाठीवर ज्ञान प्रदान करणारी. ज्या गीता ग्रंथामध्ये, छोट्याशा ग्रंथामध्ये 700 श्लोकामध्ये असा कुठलाही मार्ग नाही, कुठलाही अवडंबर नाही. एखाद्या देवाचंच तुम्ही पूजन कराल असं सांगितलं नाही. कुठला असा अवडंबर नाही का हे करत बसा, ते करत बसा. कारण तिथं भगवंताला ते सांगण्याचा ठिकाणच नव्हतं. कुठंतरी रणांगणावर रखरखीतपणा होता. हत्ती, उंट, नगारे वाजत होते. अशा त्या ठिकाणी भगवंताला बाकी सांगण्याचं अर्जुनाला प्रयोजन नव्हतं. या अशा अवस्थेमधून याला बाहेर कसं काढायचं एवढंच फक्त भगवंताच्या हातात होतं. आणि तो भगवंत होता. ऐकणारा अर्जुन होता आणि प्रतिपादन करणारा भगवंत होता. आधीच विवेकाची गोटी वरी प्रतिपादी जगजटी. हे ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरीमध्ये तारुण्यता जरी असला पण परिपूर्ण विवेक आहे. आणि गोष्ट सांगणाराही विवेकी आहे आणि जी गोष्ट सांगितली तेही विवेक प्रदान आहे. ते भगवंतांनी सांगितलं, अर्जुना ठीक आहे. आणि मग दुसऱ्या अध्यायापासून, दुसऱ्या अध्यायाच्या प्रारंभ केल्यानंतर भगवंतांनी सुरुवात केली. अर्जुना, तू बोलतो हे खरं आहे, खोटं नाही, ते वायपड सुद्धा नाही, हे सगळं आहे. पण याची परिणिती आपण पूर्वी केली, यांना सांभाळण्याचा प्रयत्न केला. भीष्माचार्य काही लहान नाही, द्रोणाचार्य लहान नाही. त्यांच्या ठिकाणी बळ आहे, प्रज्ञा आहे, सगळं असताना आज दोनच बाजू आहे अर्जुना. एक धर्माची बाजू आहे आणि एक अधर्माची बाजू आहे. अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तुम्ही पांडव आहात आणि सगळेचे सगळे धर्माची मूर्ती आहे. धर्माच्या बाजूने तुम्ही जगत आहात. बलवान जरी भीष्माचार्य असले, बलवान जरी द्रोणाचार्य असले, 18 अक्षौणी सेना दुर्योधनाच्या बाजूने आहे, पण अर्जुना त्या अधर्माच्या बाजूने आहे. अधर्माचा सूर्य हा कधीच तळपडत नसतो आणि धर्माचा सूर्य हा कधीच मावळत नसतो. तू निश्चिंत राहा. आधी कोदंड घेऊन हाती वीरवृत्तीने गमावली नसते तर तू वीरवृत्ती जागृत कर अर्जुना. उठ. एखाद्या नपुंसकासारखा असा करू नको. वीरवृत्तीला जागृत कर. अरे तू हरू जिंकला, त्या शंकराला जिंकला, एवढी ताकद तुझ्या असताना तू यांना का भीतोस. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांख्ययोग सांगितलं, अर्जुना तुझी जे बुद्धी आहे की मी मरणार आहे, मी मारणार आहे आणि हे मरणार आहे, हे अहंकार बुद्धी तू सोडून दे. आजपर्यंत त्या जगत निर्माण केलं का? सृष्टी त्या निर्माण केली काय? आणि तू जर मारणारा असशील आणि न मारणारा असशील तर आजपर्यंत कोणीच मेलं नसते. तुझ्या हातात नाही. मारणारा आणि मरणारे ही शक्ती वेगळी आहे अर्जुन. अरे तू मारूही शकत नाही
आणि यांना वाचवू शकत नाही. केवळ तो निमित्त आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. मी हे करणार, हे नाही करणार, हे सोडून दे. आणि तुझं कर्तव्य आहे, तू क्षत्रिय आहेस. क्षत्रिय म्हणून जन्माला आला, क्षत्रिय म्हणून युद्धाला प्रारंभ केला. आता क्षत्रिय म्हणून युद्ध कर. युद्ध करता करता मेलास ना, वीर गतीला प्राप्त होतील, स्वर्ग प्राप्त होईल तिला. चंद्र सूर्य असेपर्यंत तुझं जगत कीर्ती वाखाणीत करतील. आणि जर जिवंतपणी तुला जर विजय मिळाला तर याच ठिकाणी स्वर्गाचं राज्य अधिपती होशील. राजा म्हणून तुझं लोक कौतुक करतील. म्हणून भगवंत म्हणतात, अर्जुना कठीण काळ आला, काठिण्य आलं म्हणून पडून जाता कामा नये. हा मृत्यू लोक आहे. मृत्यू लोकामध्ये करणं बाकी असतं, पडून जाणं बाकी नसतं. म्हणून भगवंत म्हणतात, अर्जुना कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. अर्जुना काय होईल याचा विचार सोडून दे, फक्त तू युद्ध कर. दोनच गोष्ट होशील, एक तर हारशील नाहीतर विजय प्राप्त होईल. दोन पैकी तुला काहीतरी प्राप्त होईल. आणि हे दोन्ही तुझ्या हातात नाही आहे. कर्म कर, तुझं फल अपेक्षित न अपेक्षित देणारा मी आहे, म्हणजे ईश्वर आहे. इथून भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात अर्जुनाला सावध केलं. अर्जुन म्हणतो, देवा ठीक आहे. आणि अर्जुनाने कबुली दिली शेवटी. नष्टो मो स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान् मयाच्युत स्थितोस्मि गत संदे करिष्ये वचनम तव. अर्जुन म्हणतो, देवा आता तू म्हणशील ते मी करायला तयार आहे. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा, माझ्या स्मृतीतला जो मोह होता, हे माझे काके आहे, हे माझे पुत्र आहे, माझे चुलत भाऊ आहे, हे माझा भीष्म आहे, हे द्रोणाचार्य आहे, हा सगळा स्मृतीतला मोह निघून गेलेला आहे. परंतु तुझ्या प्रसादाच्या कृपेनं आता मी सावध झालो आहे. आणि याकरताच परमार्थ करावा लागतो. परमार्थामध्ये देव मिळेल, बाकी काही मिळेल न मिळेल याची फलश्रुती आपल्या कर्मावर आहे. परमार्थ करत असताना एक कृपा जर भगवद्गीतेची झाली, एक कृपा जर ज्ञानेश्वरीची झाली, एक कृपा जर संतांची झाली, मनुष्य निर्भय होतो, निश्चल होतो. आणि निर्भयता निश्चलता मनामध्ये आली तो योग्य निर्णय घेतो. आणि योग्य निर्णय घेण्यास सुरुवात झाली का त्याचा प्रपंचरूपी रथ हा मोक्ष फलापर्यंत जातो, साध्यापर्यंत जातो. त्याचा संसारही सुखी होतो आणि त्याचा परमार्थही त्याला साध्य प्राप्त होतो. म्हणून मोक्षदानी स्वतंत्र गीता प्रधान हे शास्त्र. गीतेमध्ये जे काही सूत्र आहे, गीता ही सूत्रबद्धतेनं अशी गेलेली आहे. आपण कधीतरी बरेच विषय ऐकले, पण ज्ञानेश्वरी गीताही आपल्याला कधी कधी ऐकायची. इतर ग्रंथामध्ये एक भाव आहे, भाव बळे आकळे एरवी नाकळे कर्तव्यावळे कैसा. भावना प्रधान श्रीमद भागवत आहे. भावना प्रधान असणारी भावकथा म्हणजे श्री रामकथा आहे. परंतु गीता आणि ज्ञानेश्वरी ही विवेक प्रधान आहे. आणि एकदा मनुष्याला विवेक प्राप्त झाला, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आख्यानावे तरी संताया भजावे सर्वश्रेष्ठ. संपत्ती मिळाली ते अनुकूल प्रतिकूल परिस्थितीमध्ये सांभाळेल न सांभाळेल सांगता येत नाही. मुलगा झाला, मुलगी झाली, संतती चांगली निघाली, गुणवान निघाली, धनवान निघाली, तरी आपल्याला सांभाळेल हे सांगता येत नाही. कारण प्रत्येक वेळेस ते आपल्या सोबत राहू शकत नाही. तुम्ही मंडपात बसला, कोण आहे इथं तुमचं वाली? मुलगी, मुलगा, घरचा पती, धन, घर, कोणीच नाही. इथं तुम्ही एकांगी एकटेच बसलेले आहे. इथं सांभाळणारा फक्त तुमचा एकच आहे, आंतरिक असणारा विवेक. कोण? विवेक. इथं या क्षणी जे संकट निर्माण होईल, या क्षणी
जे काही तुम्हाला संकट निर्माण झाल्यानंतर त्या संकटातून वाचवणारा फक्त तुमचा अंतरात्मा आहे, अंतर्विवेक आहे. आणि अंतरात्म्यातला अंतर्विवेक जो मिळतो तो या ज्ञानी ग्रंथातून मिळतो, तो गीतेतून मिळतो, तो ज्ञानेश्वरीतून मिळतो. आणि म्हणून अर्जुन विफल झाला. आणि मग अर्जुन सावध झाल्यावर अर्जुनाने काही प्रश्न केले. देवा, तू जे म्हणतो, मग भगवंतांनी तू विषय बाजूला सांगितला आणि तुझ्या आत्मउद्धाराचं साधन म्हणून श्रीमद भागवत गीता सांगण्याला सुरुवात केली. भगवंत म्हणतो, अर्जुना, आता तुला मी श्रीमद भगवत गीता म्हणजे ज्ञान प्रदान करतो, कारण तू आता कोणाचा झाला? माझा झाला. अर्जुन म्हणतो, आता देवा मी तुझा झालो आहे, तूच माझी माता, तूच माझा गुरु. आणि जीवनामध्ये कुणी कुणाचं झाल्याशिवाय ते अंतरीचे गुड तुला का सांगतो अर्जुना, तू सुमती झाला, तुझं मन सुमती झाला. एक गोष्ट आहे, मी सांगतो तू ऐकतो, मी सांगतो तू ऐकतो. 25 वर्ष झाले आम्ही सांगितलं तुम्ही ऐकलं, बरोबर? मग चूक कुठं झाली? तुम्ही आमचे नाही, आम्ही तुमचे. काला झाला का आम्ही आमच्या गावले, तुम्ही तुमच्या गावले. डबल कुणाचा जयहरी कोणाले नाही, कुणाला नाही ना ज्ञान प्राप्त होतं. अर्जुनानं नाही, अर्जुनानं काया म्हणे वाच्या, कायनं मनानं वाचनं अर्जुन देवाचा झाला. आणि म्हणून मग अर्जुनाला तिथं गीता सांगितली. ते न संगेशी देवकीशी, जी देवकीला सांगितलं नाही, ते न संगेची वसुदेवाशी, ते ज्ञान भगवंतांनी वसुदेवाला सांगितलं नाही. जी आई जिच्यासाठी अवतार भगवंतांनी केला ते देवकीला ज्ञान सांगितलं नाही. जिने जीवापाळ भगवंताला पाडला त्या यशोदेलाही नाही सांगितलं. जो बळीराम दादा होता त्यालाही नाही सांगितलं. फक्त अतितम गुह्यतम ज्ञान दोघांनाच सांगितलं. उद्धवा ज्ञान कला बोधी, उद्धवाला एकम दशम स्कंदामध्ये भगवंतांनी ज्ञान उद्धवाला सांगितलं आणि गीतेच्या रूपानं फक्त अर्जुनाला सांगितलं. आल्या अवतारामध्ये दोघांनाच सांगितलं, कारण दोघांनीच भगवंताला काय केलं? आपलंसं केलं. म्हणून उद्धवाचे केस होते ते काय म्हणायचे? भगवंत भगवंत. अर्जुनाचे प्रत्येक रोम रोम कृष्ण कृष्ण म्हणायचे. आणि मग अर्जुनाने सांगितलं, हो देवा. मग अर्जुनाच्या मनामध्ये एक एक प्रश्न निर्माण झाला. अर्जुन म्हणतो, देवा हे ठीक आहे, तू म्हणतोस ना हे खरं आहे, मग हे जर सांगितलं तू, असं संतांचं हृदय असतं, संत आपतेष्टी असतात, कोणाचा द्वेष करत नाही, मत्सर करत नाही. मग देवा मी एक करतो नाही, सगळं करण्यापेक्षा आता साधू बनून जातो ना. मग भगवंतांनी त्याच्याकरता 3ऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग सांगितलं. अर्जुना, कर्मण्येवाधिकार असते महाफलेषु कदाचन. साधू बनून कर्माचा त्याग करू नको, कर्म करून साधू. कर्म करून. कधी कधी आपण म्हणतो नाही कंटाळा आला संसाराचा, नाही, संसाराचा कंटाळा आणायचा नाही, संसार करून मग कंटाळा येऊ द्यायचा, बस. आता मग म्हणायचं काम नाही काम नाही, झालो पायी रिकामा. ऐन उमेदीमध्ये त्या संसाराचं दुःखच मानू नये, त्याला सोडू नये, परिपूर्ण करावा. मग 60 वर्ष झाल्यावर मग म्हणायचं भरपूर झाला आता. मग तिथून विरक्ती विन काही येते ज्ञानाशी तगणेच नाही. मग विरक्ती करावी. मग संसारातून धीरे 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 चित्त काढायचं. भगवंत म्हणतो, अर्जुना, ज्याप्रमाणे मावळत्या सूर्याचं तेज जसं कमी कमी होतं, पावसाळ्यात आलेल्या नद्यांचा पूर जसा ओसरत जातो, तसं मग धीरे 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 पौर्णिमेचा चंद्र जसा कमी कमी होतो आणि अमावस्येला जसा तो नष्ट होतो, तसं थोडं 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 संसारातलं प्रेम कमी करायचं आणि मग विरक्तीत जायचं. त्या विरक्तीमध्ये मग तुला आत्मानुभूती निर्माण होईल. ही आहे स्थित प्रज्ञाची दशा. ती 2ऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितली. आणि याच्यासाठी सगळा परमार्थातला खटाठोप असतात. साधू संतांची स्थिती आहे, काही ऐशी दशा येई माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे एक निवांत दशा.
एक परिपूर्ण दशा जीवाच्या ठिकाणी निर्माण व्हावी